नववर्षाच्या स्वागतासाठी नगरकर व्यस्त असतानाच बुधवारी दुपारी 3:40 श्रीरामपूरमध्ये एक भयंकर घटना घडली। कुख्यात गुन्हेगार बंटी जहागीरदार याच्यावर गोळीबार करण्यात आला। दुचाकीवर आलेल्या दोघांनी 2 पिस्तुलांनी बेधुंद गोळीबार केला। बंटीवर तब्बल 6 गोळ्या झाडण्यात आल्या। त्यानंतर बंटीला नगरला उपचारासाठी आणत असतानाच त्याचा मृत्यू झाला। काही मिनिटात या हल्लेखोरांचा सीसीटीव्ही फुटेज मधील व्हिडिओ व्हायरल झाला। श्रीरामपूर शहरात पोलीस बंदोबस्त वाढला। अगोदर रेकी करणारे व बरोबर 4:45 दुचाकीवरून पसार होणाऱ्या 2 हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले। पोलिसांनी तातडीने 5 पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला। राज्यभर ही बातमी झळकली। आता हा बंटी जहागीरदार नेमका कोण होता, ही संपूर्ण घटना कशी घडली, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। ही घटना घडली बुधवारी दुपारी 3:30 ते 3:45 या अवघ्या काही मिनिटात। श्रीरामपूर मधील कब्रस्तान मधील अंत्यविधी आटपून बंटी जहागीरदार व त्याचा मित्र अमीन हाजी हे 2 दुचाकीवरून घरी परतत होते। अमीन गाडी चालवत होता, बंटी त्याच्या मागे बसला होता। कब्रस्तानामधून हे दोघे संत लूक हॉस्पिटल जवळ आले होते। या हॉस्पिटलच्या ओपीडीच्या गेट जवळ अज्ञात दोघे दुसऱ्या एका दुचाकीवर होते। आधीपासून असलेल्या याच 2 हल्लेखोरांनी दुचाकीवर मागे बसलेल्या बंटी जहागीरदारवर दगड मारला। बंटी जहागीरदार लगेच मागच्या मागे गाडीवरून उतरला। हल्लेखोर समोरच होते। त्याने पुन्हा तोच दगड हल्लेखोरांच्या दिशेने भिरकावला। हल्लेखोरांना हेच लागत होते। त्यांनी लगेच आपल्या जवळील पिस्तूल काढून धडाधड गोळीबार केला। बंटी जहागीरदार याच्या पोटाला, छातीला, पायाला, कानाला व पाठीला 6 गोळ्या लागल्या। त्यापैकी एक गोळी छातीत आरपार गेल्याने बंटी जागेवर कोसळला। गोळीबारानंतर हल्लेखोर लगेच दुचाकीवरून पसार झाले। बंटी जहागीरदारला उपस्थितांनी उपचारासाठी तातडीने कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले। तिथे डॉक्टर जगधणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रथमोपचार केले। परिस्थिती गंभीर असल्याने कार्डियाक व्हॅन बोलावून तातडीने बंटीला नगरला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला। अवघ्या 1 तासात हे सगळं घडलं। कामगार हॉस्पिटल, सय्यद बाबा चौक, मौलाना आझाद चौकात लगेच मोठ्या प्रमाणात जमाव जमला। बंटीचा ज्या प्रभागात प्रभाव होता त्या वॉर्ड नंबर 2 परिसरातील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली। हल्लेखोर नेमके कोण होते याबाबत तर्कवितर्क लावले जाऊ लागले। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखले। तातडीने मोठा फौजफाटा श्रीरामपूरमध्ये तैनात झाला। वेस्टर्न चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आला। श्रीरामपूरला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले। रात्रभर शेकडो पोलीस जवान श्रीरामपूरमध्ये होते। आता हा बंटी जहागीरदार कोण होता ते आपण पाहू। बंटी जहागीरदार याच्यावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात तडीपारीची कारवाई झाली होती। प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी त्याला 2 वर्षांसाठी 5 जिल्ह्यातून तडीपार केले होते। तो पोलीस दप्तरी कुख्यात होता। नगर जिल्ह्यातील ही त्यावेळची पहिलीच कारवाई होती। नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड या 5 जिल्ह्यात बंटीला बंदी घालण्यात आली होती। त्याच्यावर भिवंडी, मनमाड, नेवासे, श्रीरामपूर, डेक्कन, मुंबई दहशतवाद विरोधी पथकाकडे गंभीर गुन्हे दाखल होते। तब्बल 18 प्रकारचे गंभीर व अतिगंभीर प्रकारचे हे गुन्हे होते। बंटी हा 1997 पासून गुन्हेगारी जगतात होता, असं पोलीस रेकॉर्ड सांगतो। 2024 ला झाली तशीच 2002 मध्येही त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती। त्यानंतर तो मुंबईला गेला होता। तेथेही गुन्हेगारी जगताशी त्याचा संबंध असल्याचे पोलीस डायरीत आहे। भिवंडी येथील पडखा ग्रामपंचायत सदस्य अब्दुल सत्तार यांच्या हत्येत त्याचा त्यावेळी सहभाग आढळला होता। 2003 मध्ये त्याला अटकही झाली होती। सिमी या दहशतवादी गटाचा हस्तक व गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साकिब नाचन हा या हत्येचा मुख्य सूत्रधार होता। हाच साकिब नाचन हा मुस्लिम रिव्हेंज फोर्सचा गुजरातमधील सक्रिय सदस्यही होता। नाचन व बंटी जहागीरदार यांच्यातील कनेक्शन पोलिसांना सापडल्याचे त्यावेळी बोलले गेले, परंतु पुढे सत्तार खून खटल्यात बंटी निर्दोष सुटला। भिवंडीत असतानाच बंटी तेथील बजरंग दलाचे अध्यक्ष ललित जैन यांच्या हत्याकांडातही संशयित आरोपी होता, असे पोलीस डायरीत आहे। त्यानंतरही बंटीच्या देशविरोधी कारवाया सुरूच राहिल्या। संरक्षक दलाशी निगडीत कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी 2006 मध्ये मनमाड पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली। त्यावेळी त्याच्यासोबत आरिफ हबीब लखानी होता। त्या दोघांकडून एक सीडी जप्त करण्यात आली। संरक्षण दलाची माहिती या सीडीत होती। ही माहिती हे दोघे पाक दूतावासाला देणार होते, असा पोलिसांचा संशय होता। या प्रकरणाची केसही सुरू होती। त्यापूर्वी नेवासे येथे पंचायत समिती सदस्य अण्णा लष्करे यांच्या हत्येनंतर बंटी जहागीरदार याची चौकशी झाली होती। श्रीरामपूर मधील त्यावेळचे भाजपचे कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांच्या हत्येच्या सुपारीतही बंटी जहागीरदारचा सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते। बंटीचा सगळ्यात मोठा सहभाग हा पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटात आढळला होता। बॉम्बस्फोट केलेल्या अतिरेक्यांना शस्त्रास्त्र पुरवल्याचा आरोप त्यावर होता। 10 जानेवारी 2023 पासून याच प्रकरणात जामीन मिळाल्यावर तो कारागृहाबाहेर होता।
श्रीरामपूर मधील गोदावरी नदीपात्रातून वाळू तस्करी करण्यातही त्याचा सहभाग होता असे गुन्हे दाखल आहेत. श्रीरामपूरसह अनेक ठिकाणी भूखंड खरेदी विक्री व्यवहारात त्याने कोट्यावधींची गुंतवणूक केल्याचेही सांगितले जाते. गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या बंटी जहागीरदारचे स्वतःचे सिंडिकेट होते. त्याच्या टोळीतील गुन्हेगारांना वाचवण्यासाठीही त्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती असेही बोलले जाते. बंटी हा गेल्या काही वर्षांपासून राजकारणातही सक्रिय होता. श्रीरामपूर पालिकेच्या निवडणुकीत त्याच्या कुटुंबातील एक सदस्य नुकताच नगरसेवक म्हणूनही निवडून आला आहे. याच बंटीची बुधवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे नेमक्या कोणत्या टोळीने ती केली हे लवकरच उघड होईल. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंद केला. आरोपींच्या शोधासाठी 5 टीम तयार करण्यात आल्या. आरोपींचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.